महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून अद्यापही रस्सीखेच सुरूच आहे। राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी नाशिकवर दावा ठोकलाय। काल परवापर्यंत मातोश्रीवर जाणारे महाविकास आघाडी नेत्यांशी चर्चा करणारे राजू शेट्टी ऐनवेळी महायुतीशी हात मिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जाते। याच महाआघाडीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तर केला, पण देवेंद्र फडणवीसांनी मात्र महादेव जानकरांना परत स्वतःकडे खेचल्यावर जानकरांनी आज परभणीवर दावा सांगितलाय। त्यातच सर्वात मोठी बातमी, प्रकाश आंबेडकर आता महाविकास आघाडी बरोबर नाही असे म्हणता म्हणता परत एकदा ते सोबत राहावेत यासाठी महाविकास आघाडी नेत्यांची आज आणि उद्या बैठका पार पडल्यात आणि पडणार आहे। नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे। लोकसभेच्या रणधुमाळीत दररोज दर तासाला नवनव्या घडामोडी घडतायत। कुणाची खप्पामर्जी होते तर कुणाची उमेदवारी जाहीर होते, कुठे टोकाचे शत्रू गळाभेट घेतायत तर हम साथ साथ है म्हणणारे मित्र ऐनवेळी हात दाखवतायत। एकूणच काय तर जागा वाटप आणि उमेदवारीवरून सध्या जोरदार राजकीय समुद्र मंथन सुरू आहे। या मंथनातून कुणाला काय आणि कुणाला काय मिळणार अशा अनेक बातम्यांचा सविस्तर आढावा आपण आज घेणार आहोत। त्याचबरोबर बघणार आहोत भाजपची मदत करणारे छुपे हात, अदृश्य शक्ती म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। आजच्या राज्यातील एका महत्त्वाच्या घडामोडीवर होता आपला आजचा प्रश्न, तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेआधी महाविकास आघाडी वंचितची फायनल बैठक। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत राहतील असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। कालची शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक आणि आज शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेले बाळासाहेब थोरात। प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यायचे असेल तर जागा वाटपात या तीन प्रमुख वाटेकरांना काही जागांवर अदलाबदली करावी लागणार आहे। आज मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत ठाकरेंनी उमेदवार जाहीर केलेला सांगली मतदारसंघ, त्याचबरोबर भिवंडी आणि ईशान्य मुंबई अशा तीन जागांवर अजूनही तिढा कायम आहे। त्यामुळे कालपासून सुरू झालेल्या बैठकांमध्ये यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या बैठकांनंतर उद्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे प्रमुख नेते एकत्र बसणार आहेत। त्यांच्या त्याच बैठकीनंतर दुपारी संयुक्त पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आलंय। त्याआधी अकोल्यात सकाळी 11 वाजता प्रकाश आंबेडकरांनीही पत्रकार परिषदेची घोषणा केली आहे। त्यामुळे उद्या होणाऱ्या 2 पत्रकार परिषदांनंतरच महाविकास आघाडीचं चित्र स्पष्ट होईल। मात्र कालपर्यंत वंचित शिवाय लढण्याची भाषा करणाऱ्या महाविकास आघाडी नेत्यांची आज परत भाषा बदलली होती, पाहूयात। बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात, पण त्याच्यामध्ये समाजहित असतं किंवा राष्ट्राचं हित असतं असं आम्ही मानतो। आणि त्यांचा परखडपणा हाच त्यांचा स्वभाव आहे, हीच त्यांची ताकद आहे। आणि आम्ही वारंवार त्यांच्याशी संवाद साधून आहोत। बाळासाहेब आंबेडकर स्वतः होते त्यावेळेस आम्ही एक प्रस्ताव दिला होता। अजून आम्ही काही चर्चा अपेक्षा करतोय त्यांच्याकडून की काही ना काही मार्ग काढून आम्ही एकत्र आघाडी म्हणून राहावं। अजूनही प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आहे, त्यांनी अजूनही अधिकृतरित्या असं काही कळलं नाही, कारण आम्ही असं काही म्हटलेलं नाही। ते आमच्यासोबतच आहेत अशीच आमची स्पष्टपणे भूमिका आहे। मूळ प्रश्न आहे की प्रकाश आंबेडकर साहेब हे अलायन्स बरोबर राहतील, त्यासाठी काँग्रेसने पाऊल उचललेलं आहे। शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही ते सांगितलेलं आहे। मला वाटतं की आज कुठल्याही परिस्थितीत शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब त्याच्यातली मध्यस्थी करतील आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना अलायन्समध्ये ठेवतील असा आमचा प्रयत्न। आता नव्यानं महाविकास आघाडीनं दिलेल्या प्रस्तावाबाबत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून
व्यक्तिगत वाद किंवा हेवेदावे हे आम्ही येऊ दिले नाही. पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते त्या ठिकाणी आम्ही कदापिही मान्य करणार नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसांचा 100% पाठिंबा आहे असं मी आपल्या सगळ्यांकडून गैर धरतो. जय भीम. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या अधिकृत उमेदवाराचं नाव आज अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर केलं. तुम्हाला हे नाव जर सुनेत्रा पवार वाटत असेल तर सांगते ते हे नाव नाही. रायगडमधून विद्यमान खासदार सुनील तटकरे लढतील अशी घोषणा अजित पवारांनी आज केली. काही दिवस आधी 80% जागांचा तिढा सुटल्याचं सांगणाऱ्या अजितदादांनी आज 99% जागांसंदर्भात महायुतीत निर्णय झाल्याचं सांगितलं. महायुतीतील अजून एक सस्पेन्स शिरूर लोकसभेचा जवळपास संपलाय. संध्याकाळी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आणि राजकारणाच्या सारीपाटावर स्पष्ट झाले की आढळरावच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून शिरूर लढणार. त्यामुळे आता शिरूरमधून शिवाजीराव आढळराव विरुद्ध राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे असा सामना रंगणार हे जवळपास स्पष्ट झालंय. इतक्यात अजितदादा हे नाव घेतलं की विजय शिवतारेंनी आज दादांवर काय टीका केली हे सांगावं लागतंच. पण अजितदादांनी मात्र लोकशाहीत प्रत्येकाला आपापला विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं म्हणत शिवतारेंच्या टीकेला आज हलक्यात उडवून लावलं. रायगड आणि शिरूरची नाही, रायगडची डिक्लेअर केली. शिरूरची काही कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे. जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना, कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं. अरे वा हे आता नाव आलं का, अरे वा आता हे नाव आलं का. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. व्यवस्थितपणे आणखीन बरं वाटून व्यवस्थितपणे 28 तारखेला देतो. पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार आहे. जागा वाटप 99% झालं. फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण 28 तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते जाहीर करू. आता 1-2 दिवसापासून व्हायरल झालेला हा टीझर तुम्हाला काय सांगतो? स्पष्ट संकेत आहेत. स्वतः छगन भुजबळ लोकसभा लढवायला इच्छुक असल्याचे संकेत या व्हिडिओमधनं मिळत आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं. यातच स्वतः छगन भुजबळांनी जे म्हटलं ते सूचक आहे. एक तर ते नाशिक जे आहे ते आमच्याकडे आली पाहिजे. नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्यात अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात. त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमताने ठरवतील की कोण आहे ते. आजच कसं सांगणार, एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून ते मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल? त्याला म्हणून तर म्हटलं ना, जर त्याच्या प्रश्नाला कसं उत्तर जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही ही जागा सुटली का आम्हाला, तोपर्यंत पुढची काही चर्चा होत नाही. महादेव जानकरांच्या बाबतीत मात्र कहीं पे निघाए कहीं पे निशाणा झालं. गेले शरद पवारांच्याकडे माढासाठी पण राहायचं ठरवलं देवेंद्र फडणवीसांसोबत. त्यामुळे त्यांना नक्की काय आश्वासन सागर बंगल्याच्या बैठकीत फडणवीसांनी दिले याचे कुतूहल होते. शिंदे फडणवीस पवार यांनी तर हे उघड केलं नाही, पण स्वतः महादेव जानकरांनीच आज थेट महायुतीमध्ये परभणी लोकसभेची जागा रासपला सोडल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. त्या जागेसाठी महायुतीत राष्ट्रवादी इच्छुक आहे हे विशेष. गेल्या 40 वर्षात 13 महिन्यांचा काळ सोडला तर परभणीकरांनी शिवसेना भाजप युतीचा खासदारच निवडून दिला आहे. राष्ट्रवादी इथे कायम नंबर 2 वर राहिली आहे. आता महायुतीत तडजोड करून जानकरांनी ही जागा मिळवलीच तर 8 लाखांच्या घरात ओबीसी मतदाता असणाऱ्या या परभणीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. जानकर बोलून तर गेले, पण महायुतीत अवघ्या 24 तासांमध्ये त्यामुळे संघर्षाच्या ठिणग्या पडल्यात. बघूयात. महादेवराव जानकर
हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील अशी माझी खात्री आहे. आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची, राष्ट्रवादींनी द्यायची, त्यांनी द्यायची, आम्ही द्यायची, हे सगळ्याचा उलगडा जे आहे 1-2 दिवसात होईल. तुम्ही परभणीवरचा दावा सोडलाय? अजिबात सोडलेला नाही. 7च्या 7ही जागांवर आमचा दावा कायम आहे. कुठं 19-20 होत असेल तर ते वरिष्ठ पातळीचे नेते ठरवतील, म्हणजे महायुतीचे सर्व नेते. पण 7ही जागेंवर आमचा दावा कायम आहे. परभणी लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षानं लढवावी. भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यात शक्तिमान पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाला संधी मिळाली तर भारतीय जनता पक्ष 2 लाखापेक्षा जास्त मतांनी इथं निवडून येईल. तिकडे आणखी एका जागेवर भाजपचं टेन्शन वाढलंय. आधीच मंत्री गिरीश महाजन आणि खडसे परिवार हे इक्वेशन किती कठीण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यात भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे आणि काही कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, तोही मंत्री गिरीश महाजनांसमोरच. एवढंच नाही तर तिथे उपस्थित मूठभर कार्यकर्त्यांपैकी कोणीतरी त्याचा नुसता व्हिडिओच केला नाही तर तो व्हायरलही केला. पहिले तो पाहूयात. भाऊ 32 वर्ष संघाई माझी. मी सगळ्यांना माहिती आहे, एकदा काम आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे. संघाचे काम करता होते वर्षापासून पाणी नव्हतं. माझ्या बापानं विकास फेडरेशनला आहे ना, नाथा भाऊच्या प्रचारासाठी 89ला नोकरी सोडलेली आहे. रस्त्यावर आलो होते आम्ही. मी सांगतोय, विश्वास ठेवू नका, फेडरेशनला तुम्ही तपास करा. बळतर्फ गेलो होतं 1989ला. माझ्या बापाला एमकॉम झालेला माणूस आहे. का नाथा भाऊचा प्रचार केला? ह्या मला विचारता का तू कधी आला? विचारू नका, चुकीचा एकदम. माझ्या मला सांगा, कोणाचं नाव निघालं होतं? तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे, बोला ना. नाव काय आहे? गिरीश भाऊंचं मी नाव घेते, हे चुकीचं सांगू नका. दगड उभा करा. 101% कमळ निवडून येतो. दगड उभा करा. आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ, भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू. पण कार्यकर्ता तिथे डावलं जाते, तिथं काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही. आल्यानंतर त्या सुधाकर जावळेला घेऊन बसता आम्ही का काही आहे का इथे? एवढ्या ताई एवढ्या जोरात नको बोला तुम्ही. भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय? शपथ घेण्याच्या दिवशी मधू आता शपथ घेऊन सांगा, गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात? रक्षा खडसे आम्हाला डावलून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करतात असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. रक्षा खडसे यांना 3ऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर काही कार्यकर्ते नाराज झाले आणि तब्बल 200 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. या सगळ्यावर मी कुठल्याही कार्यकर्त्याला डावललं नाही असं म्हणत एबीपी माझाला रक्षा खडसेंनी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली, ती पाहूया. आम्ही पण काम करताना बऱ्याचशा चुका आमच्याकडनं पण होत असेल. मी असं म्हणत नाही की आम्ही चुकत नाही, थोडेफार विषय होतातच. कारण शेवटी आज एवढा मोठा मतदारसंघ आहे, आज कोणी ना कोणी माझ्याकडनं पण दुखवलं गेलं असेल. पण विषय हा आहे की हा व्हिडिओ कोर कमिटीचा व्हिडिओ हा बाहेर अशा पद्धतीने व्हायरल करणं हे चुकीचं आहे. कारण की भारतीय जनता पार्टी ही शिस्त प्रिय पार्टी आहे. शिस्तीने सगळी इथे कामं होतच आहेत. डिसिप्लिन वाली पार्टी आहे. तर मला असं वाटतं की पक्ष ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेईल आणि जो कोणी हे सगळं विषय त्यांनी बाहेर आणलेला आहे त्या संदर्भात पक्ष त्यांना विचार. तिकडे हातकणंगलेच्या जागेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीची चर्चा फिसकटल्याचं चित्र आहे. ते कशावरून असं जर विचारलं तर त्याला कारणीभूत आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं हे सूचक विधान. हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती, पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय. शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत, होते, त्यांच्या बैठकी झालेल्या होत्या असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं आणि आम्हाला वाटत होतं की एकत्रितपणानं ते शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याबरोबर धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होतील आणि त्यांनी व्हावं. पक्षाचा किंवा त्याच्या मित्रपक्षाचा पराभव व्हावा असं जर का महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवार उभा करू नये आणि पाठिंबा जाहीर करावा. पाठिंबा घ्यायला मी तयार आहे,
परंतु आघाडीमध्ये येणार नाही. शेवटी वैचारिक भूमिका एकच असल्यामुळं महाविकास आघाडीला मानणारा जो मतदार आहे तो मतदान मलाच करेल. आता बातमी लोकसभेच्या अर्जांची. आज राज्यातील 2 महत्त्वाच्या जागांसाठी 2 महत्त्वाच्या नेत्यांनी अर्ज दाखल केले. आधी जाऊया चंद्रपुरात. इथं मोठं शक्ती प्रदर्शन करत भाजपचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेचा अर्ज दाखल केलाय. त्याआधी मुनगंटीवारांच्या समर्थनार्थ महायुतीनं सभेचं आयोजनही केलं. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. सभा झाली, भाषणं झाली, त्यानंतर एक रॅली झाली, ज्या पश्चात सुधीर मुनगंटीवारांनी अर्ज दाखल केला. पहिल्या टप्प्यात मतदान असणाऱ्या विदर्भातच आज आणखी एका जागेसाठी महत्त्वाचा अर्ज दाखल झालाय. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल करण्याआधी त्यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या रॅलीचं आयोजन केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह महाविकास आघाडीचे विदर्भातील सगळेच बडे नेते विकास ठाकरेंसोबत होते. याच रॅलीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विकास ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 2 बड्या नेत्यांनी यावेळी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. आता मात्र जर जनतेच्या आशीर्वादाने, शुभकामनाने मी लोकसभेत गेलो तर केंद्राच्या जितक्याही योजना गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, ओबीसी समाजाच्या, दिव्यांगाच्या, दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य शेतकरी शेतमजूर सर्वांच्या सुखासाठी समाधानासाठी ज्या म्हणून योजना केंद्राच्या आहे त्या गावागावापर्यंत पोहोचवण्याची मी व्यवस्था उभी करेन. अशी व्यवस्था असेल जी कदाचित कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरूपपासून कच्छपर्यंत कमी लोकसभेत असेल अशा व्यवस्था मी करेन. आज मी नामांकन दाखल केलं आहे आणि आपण पाहत असाल की या देशात मागच्या 10 वर्षात जो धिंगाणा झाला, या देशातला विरोधी पक्ष संपवण्याचा प्लॅन नरेंद्र मोदी साहेबाचा होता. सरकारी संस्थांचा वापर करून विरोधी पक्षांचे नेते संपवणं, त्यांना जेलमध्ये टाकणं, सरकार पाडणं, हे सगळं काम या केंद्र शासनाने केलं आहे आणि याच्या विरोधात देशभरात एल्गार पुकारला आहे इंडियाने आणि इंडियामध्ये सारे पक्ष सामील आहे आणि त्या रस्त्यावर उतरून या हुकुमशाह सरकारला, या लोकशाहीच्या विरोधातल्या सरकारला, जे संविधानाचं संरक्षण करू शकणार नाही अशा सरकारला पाडण्याच्या तयारीत या देशातली जनता आहे. अर्ज दाखल व्हायला सुरुवात झालीये, प्रचारालाही सुरुवात झालीये. आरोप प्रत्यारोपांच्या तोफाही दडाडणार, हेही तितकंच खरंय. असो, तुर्तास वेळ झालीये मीडिया सेंटरला जाण्याची आणि तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. परत एकदा तुम्हाला आजचा आपला पहिला प्रश्न सांगते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेआधी महाविकास आघाडी वंचितची फायनल बैठक. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत राहतील असं वाटतं का? सोशल मीडियावर काय आल्यात लोकांच्या प्रतिक्रिया. एक्सवरून विनायक, मुंबईहून प्रकाश आंबेडकर कमळाला पूरक राजकारण करत आहेत. एक्सवरूनच सारंग आरटी, प्रकाश आंबेडकर भाजपची बी टीम किंवा आघाडीमधले विलन वाटायचे, पण माझा कट्टावरील मुलाखतीनंतर कळलं की काँग्रेस, शिवसेना, उबाटा आणि एनसीपी शरदचंद्र पवार यांच्यातच ताळमेळ नाही. उगाच आंबेडकरांना नावं ठेवून काय फायदा. एक्सवरून सतीश अंभोरे, ईडी आणि भाजपच्या दबावात न येता महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक जागा देऊन महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे. युट्यूबवरून संदीप ठाकूर, अजून वेळ गेली नाही. 2024ला मोदी जिंकले तर तुम्हाला युती करायला काही शिल्लक ठेवणार नाही. युट्यूबवरून आशिष मनवरे, काळाची गरज आहे, नाहीतर संविधान धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. युट्यूबवरून बाळासाहेब भोसले, एकत्र लढल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे, परंतु मतविभागणीचा फायदा भाजपला व्हावा म्हणून मवियाचे काही लोक प्रयत्न करताना दिसत आहेत. आता जनता हिसका दाखवणार हे नक्की.
महाराष्ट्रातील प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. इथे आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. त्यांच्याकडूनच वंचित महाविकास आघाडीच्या समीकरणांवर काय सुरू आहे ते जाणून घेऊया. अतुलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर आजचा आमचा प्रश्न सुद्धा प्रकाश आंबेडकरांवरच होता. नक्की काय सुरू आहे? अगदी 2 दिवस आधी संजय राऊतांसह इतर नेत्यांनी वंचित बरोबर नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि आज परत सगळ्यांची भाषा बदलली. नक्की काय सुरू आहे? नाही, सविताजी, एक लक्षात घ्या तुम्ही, जे संजय राऊत बोलले होते ते त्यांच्या शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या त्यांच्या आघाडीच्या संदर्भात बोलले होते. महाविकास आघाडीचा जिथपर्यंत प्रश्न आहे, चर्चा सुरू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आम्ही 6 जागा ज्या आहेत त्या वंचितला द्यायला तयार आहे. प्रश्न आता हा नाहीये की कोण किती जागा लढणार आहे. प्रश्न हा आहे की या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही अडचणीमध्ये आलेली आहे. हाच विचार घेऊन बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब पण आहेत, हाच विचार घेऊन महाविकास आघाडी पण आहे. संपूर्ण देशात इंडिया अलायन्स हा विचार घेऊनच तयार झालेली आहे. बाळासाहेबांना नेहमी मानसन्मान दिला. आपण पाहिलं असेल की सांगता रॅली झाली भारत जोडो न्याय यात्रेची, तिथे सुद्धा बाळासाहेबांना बोलवण्यात आलेलं होतं, मानसन्मान देण्यात आलेलं होतं. अध्यक्षांनी स्वतः, केंद्रीय अध्यक्षांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी त्यांना स्वतः इन्व्हिटेशन दिलेलं होतं. पुन्हा त्यांना कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी सुद्धा स्वतः माझ्यासमोर चेन्नीथला साहेब असतील किंवा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः फोन केलेले होते. तर मानसन्मान हा त्यांचा होता आहे आणि राहील, कारण की ते तर एक आंबेडकरांचे वारस आहे. हे संविधान जे आंबेडकरांनी दिलं त्याच्यामुळे बहुजन माणसाला या देशामध्ये सगळ्या क्षेत्रांमध्ये संधी मिळाली. आज ते संविधान धोक्यात आलेलं आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसत आहेत. बघा तुम्ही, इलेक्शन कमिशनच्या संदर्भात काय निर्णय घेतला, कशा पद्धतीनं संविधानाची तोडफोड सुरू आहे. तर ही लढाई ती मोठी आहे, किती जागा कोणाला भेटेल, आणि याची जाणीव आम्हा दोघांनाही आहे. त्यांचा पूर्ण मानसन्मान आहे, चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी चर्चा नक्की सगळ्या कोण गोष्टी ज्या आहेत मला करताय? तिथे सुरळीत दिसतात. कोण त्यांच्याशी चर्चा करताय? त्यांच्याशी चर्चा बाळासाहेब थोरात करतात, बाळासाहेब थोरात करत आहेत. त्यांच्याशी उद्धव ठाकरेजी करतायत, शरद पवार साहेब करतायत, संजय राऊत साहेब करतात आहेत. आणि काही जास्त झालं तर केंद्रातून सुद्धा त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, असं काही नाहीये. पण एकच आहे, विचार महत्वाचा आहे आणि ज्या विचारासाठी आम्ही लढतो त्या विचारासाठी ते लढत आहेत. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की ही लढाई ते अर्धवट सोडणार नाही. या देशाचा प्रश्न आहे, या देशातल्या बहुजन समाजाचा प्रश्न आहे, देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, संविधानाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते सोबत येतील याची आम्हाला पूर्ण आशा आहे. अकोला व्यतिरिक्त उरलेल्या 5 जागा कुठल्या आहेत ज्या तुम्ही त्यांना ज्याचा प्रस्ताव दिलाय? मला आता शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा नाही सांगता येणार, पण आम्ही धुळे आणि अकोला माझ्या माहितीप्रमाणे इथे जवळपास जे आहे ते काँग्रेसमध्ये एकमत झालेलं आहे. काँग्रेस पूर्णतः जाणून आहे की त्यांना सोबत असणं गरजेचं आहे. इतिहास आहे, जेव्हा संपूर्ण बहुमत काँग्रेसकडे होतं तेव्हा सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी, आंबेडकर असतील, बाकी इतर लोकांना, पण विशेषतः आंबेडकरांना मसुदा समितीचं अध्यक्ष केलं होतं. त्यांनी देशाला एक सुंदर संविधान दिलं आणि त्यांना मंत्रिमंडळातही घेतलं. तर ही परंपरा राहिलेली आहे. जेव्हा देशाची गरज आहे तेव्हा आंबेडकर विचाराची लोक, त्याचा वारस असणारी लोक आणि काँग्रेस हे एकत्र आलेले आहे. हा इतिहास आहे, तो कायम राहील असा आमचा विश्वास आहे. अतुलजी, म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही जशा 2 जागा सोडल्या आहेत तसं 2 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि 2 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी सोडाव्या अशी अपेक्षा आहे का? नाही, असं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे ठरलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे असं जवळपास ठरलेलं आहे. त्यांना मानसन्मान आम्ही देतच आलेलो आहे. त्यांनी काही वैचारिक भूमिका ठेवली होती. जेव्हा आम्ही मॅच केली तर आमची वैचारिक भूमिका त्यांची वैचारिक भूमिका सारखीच होती. त्यांनी पहिले ते पाठवलेलं होतं. त्यामुळे आता असं काही दुमत असण्याचं काही कारण राहिलेलं नाहीये. पण उद्या दुपारच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळं चित्र क्लिअर होईल अशी अपेक्षा जनतेनं करावी का? असं आहे की बाळासाहेबांना आणि काँग्रेस दोघांनाही ही जाणीव आहे की आज देशाची गरज काय आहे आणि देशाच्या गरजेप्रमाणे काँग्रेस आणि महाविकास आघाडी बिलकुल 100% एक पाऊल 2 पावलं मागे घेतले. बाळासाहेब आंबेडकर जे आहे ते या विचाराशी आणि या लढाईमध्ये सोबत राहतील असा आमचा विश्वास आहे. पण उद्यापर्यंत कळेल का की या प्रक्रियेला वेळ लागू शकतो? नाही, आता इथे बसून मला ते सांगणं अवघड आहे, पण चर्चा सुरू आहे. 5 फेजमध्ये निवडणुका ठेवल्या साहेबांनी, ते आम्हाला कळलं नाही, कारण महाराष्ट्राचं लॉ अँड ऑर्डर एकदम चांगलेलं आहे. 2 फेजमध्ये आतापर्यंत आपण पाहिले. त्यांनी 5-5 फेजमध्ये महाराष्ट्राची निवडणूक ठेवलेली आहे. त्यामुळे फेज वाईज पण गोष्टी होऊ शकतात. अतुलजी, एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारते. सांगलीच्या जागेवरून नक्की परिस्थिती काय आहे? चर्चा सुरू आहे.
आणि सांगली ही काँग्रेसची परंपरागत सीट राहिलेली आहे आणि काँग्रेसचा 100% हा आग्रह आहे की तिथे काँग्रेसचा आमचा दमदार कॅन्डिडेट पण आहे, आम्ही निवडून पण येऊ तिथे आणि काँग्रेसचाच कॅन्डिडेट तिथे राहील. ही चर्चा खरंच कुठंतरी कुठल्या म्हणजे ज्या पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं जो स्टँड घेतलाय तो बघता तुम्हाला वाटतं का की ते ही जागा घोषित केलेला उमेदवार सगळं मागे घेतील? असं आहे की कार्यकर्त्यांसाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, पण आम्हाला असं वाटतं की आमचा जो स्टँड आहे ही पारंपरिक जागा काँग्रेसची आणि तिथे आम्ही जिंकून येऊ अशी परिस्थिती आहे. मग जागा का हारायची? काही ठिकाणी जिथे कॉम्प्रोमाइज करायचं तिथे कॉम्प्रोमाइज केलं, पण ही जागा जी आहे ही जागा अतिशय महत्वाची आहे. आम्ही ती जिंकू आणि महाविकास आघाडीमध्ये जागा जास्तीत जास्त जिंकणं हाच पहिल्यापासूनचा मेरिट ठेवला की जो जिथून जिंकू शकतो त्याने तिथून लढावा. त्यामुळे आम्ही त्यांची समजूत घालून करून ते अडचण दिसत नाही काही. अतुलजी, अगदी जाता जाता अजून एक प्रश्न मनात आला तो विचारून जाते. चंद्रपूरमध्ये जो काही एक वाद आम्ही गेल्या काही दिवसांमध्ये बघितला वडेट्टीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार सारखा तगडा नेता तुमच्याकडे तिथे असताना तो मैदानात उतरणार का प्रतिभा धानोरकरांच्या प्रचारासाठी? पक्षानं ह्याची काही दखल? 100% आज होते ते नागपूरमध्ये. आपण पाहिलं विकास ठाकरेंचा फॉर्म भरत असताना स्वतः वडेट्टीवार साहेब होते. वडेट्टीवार साहेबांनीच ती जबाबदारी घेतलेली आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो, प्रतिभा धानोरकरांना निवडून आणण्याची जबाबदारी ही वडेट्टीवारांनीच घेतलेली आहे. तिथले ज्येष्ठ नेते आहेत ते. आणि प्रतिभा धानोरकर आणि त्यांच्यात वाद आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? तिकीटसाठी असतो, पण शेवटी प्रतिभा धानोरकरांना तिकीट मिळालेली आहे. आता तो विषय संपलेला आहे. त्यामुळे प्रतिभा धानोरकर ह्या प्रचंड मताधिक्यानं तिथं निवडून येणे शुअर झालेलं आहे. हेच आश्वासन आणि एवढा आश्वासित जर तुमचे चंद्रपूरचे कार्यकर्त्यांना सुद्धा वाटला हा विश्वास, तर नक्कीच प्रतिभा धानोरकर या मैदान जिंकू शकतील. अतुलजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आणि आता वेळ झाली आहे पहिल्या प्रश्नावरचा पोल रिझल्ट पाहण्याची. त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न तुम्हाला सांगते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेआधी महाविकास आघाडी वंचितची फायनल बैठक. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत राहतील असं वाटतं का? एकूण 41,000 मतं यूट्यूबवर. 78% लोकांनी होय म्हटलंय, 22% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 63% लोकांनी होय म्हटलंय, 37% नाही. फेसबुकवर एकूण 4,500 मतं. 51% लोकांनी होय म्हटलंय, 49% नाही. एक्सचा कौल बघूया. 43% होय म्हटलंय, 57% नाही. निवडणुकीचा काळ अनेकांसाठी सुगीचे दिवस असतात. अनेक जण अशा संधीच्या शोधातच असतात. ते आपले हात धुवून घेतात. त्यामुळेच मिळेल ते पदरात पाडून घ्यायची वृत्ती वाढलेली दिसते. त्याचा अतिरेक झाला की राजकारणाचा चिखल झाला असं आपण म्हणू लागतो. पण हे आजच होतंय असं नाही. तुम्ही 2019 किंवा 2014 किंवा त्याआधीची कोणतीही निवडणूक आठवून पहा. प्रत्येक वेळी सर्वसामान्य विचार करणाऱ्या माणसाला त्रास होईल असाच स्तर राहिला आहे, घसरत गेला आहे. यावेळी असलीच तर फक्त एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे उत्साहाचा अभाव. मोदी हॅट्रिक करणार हे जिंकणाऱ्यांनी, हरणाऱ्यांनी, विरोधी पक्षांसह जवळपास सगळ्याच घटकांनी मान्य केलं आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे असा सूर अनेक ठिकाणी दिसतो. त्यामुळे वातावरणात निवडणुकीचा, लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सणाचा उत्साह काही दिसून येत नाहीये. 2019 पासून राज्यात सर्व पक्षीयांचं जे सुरू आहे त्यानंही मतदार वैतागला असण्याची शक्यता आहे. ही अनास्था बाजूला सारायला लावून मतदानाच्या दिवशी जो पक्ष किंवा जो उमेदवार मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणू शकेल त्याला विजयाची जास्त संधी असेल एवढं नक्की. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आता वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेकनंतर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामांचा भाजपला निवडणुकीत फायदा होतोय. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागले हे सांगायची गरज नाही, पण अनेकांना माहिती नसेल की तेवढ्याच ताकदीनं या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही कामाला लागलाय. RSS आणि त्यांच्याशी संबंधित सर्व संस्था संघटनांची समन्वय बैठक देशभरात जिल्ह्यात झाली. या बैठकीनंतर संघ आणि संघ परिवारातील तब्बल 36 संघटना भाजपासाठी कामाला लागल्या आहेत. मतदाता जागृती अभियानांतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन लोकांना मतदान प्रक्रियेत अधिक सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करतायत. संघाचे स्वयंसेवक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतायत. उद्देश एकच, भाजपला आणि NDAला 400 जागा मिळवून देणे. पण जर तुम्हाला वाटत असेल की संघ घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपासाठी मतं मागतोय, तर असं मात्र बिलकुल नाहीये. मग अनेकांना प्रश्न पडू शकतो की संघ नक्की काय करतोय? तर राष्ट्रीयत्वाचा विचार समोर ठेवून कोणाला मतदान करणे आवश्यक आहे हे सांगितलं जात आहे. मोदी सरकारनं गेल्या 10 वर्षांमध्ये अयोध्या राम मंदिर, कलम 370, CAA, तिहेरी तलाक सारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांना तडीस नेलंय. मोदीच पुन्हा पंतप्रधान होणे कसं आवश्यक आहे हे त्यांचं नाव न घेता राष्ट्रीयत्व हा मुद्दा समोर ठेवून संघाचे स्वयंसेवक विविध समाज घटकांशी संपर्क करतायत. कशा प्रकारे संघाचा प्रचार सुरू आहे ते ऐकूया अशाच कार्यरत स्वयंसेवकांकडून. लोककलेच्या माध्यमातून, अशा संस्कृतीच्या त्यांच्या परंपरागत माध्यमातून जिथे जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर अशा सर्वांना समर्थन करण्याचं आवाहन करतो आहोत. एका ठरलेल्या दिवशी बाजारात केले जातात, मेळे लागले जातात, देवीचे उत्सव केले जातात. या ठिकाणी हजारो लोक येतात. या सर्व ठिकाणी राष्ट्रीय विचारधारेचे किंवा या जनजाती सुरक्षा मंचाच्या डिलिस्टिंगला समर्थन करणाऱ्या लोकांना, उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या असं आम्ही सांगतो. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्रभाई मोदी यांनी जनजाती समाजासाठी गेल्या 10 वर्षामध्ये इतक्या योजना आखलेल्या आहेत आणि या योजना ज्यांनी दिल्यात त्यांना पुन्हा एकदा निवडून देण्यासाठी भरघोस मतदान केलं पाहिजे. मतदान करा, राष्ट्रीय विचारासाठी मतदान करा. आपला मागण्या ज्या कोणी मान्य करेल त्या उमेदवाराला मतदान करा. हे आमचं जनजाति सुरक्षा मंचाचं ठरलेलं आहे. प्रत्येक जागरूक नागरिक का कर्तव्य है कि वो स्वयं वोट डालने उस समय जाए और समाज के लोगों को जागरूक करे कि हर व्यक्ति लोकतंत्र को मजबूत करने के लिए वोट जहां पड़ते हैं उस स्थान तक पहुंचे, वोट डाले. देश के आम समाज को यह भी ध्यान में होना चाहिए कि हमें वोट कहां डालना है. मैं किसी पार्टी की बात नहीं कर रहा, मैं किसी दल की बात नहीं कर रहा, मैं उस विचार की बात कर रहा हूं जिस विचार से ये देश बना है, जो देश का विचार है, जो हिंदुत्व के लिए काम कर रहे हैं, जो राष्ट्र को मजबूत करने के लिए काम कर रहे हैं, जिनके कारण विश्व में भारत की प्रतिष्ठा बढ़ी है. ऐसे कैंडिडेट को, ऐसे प्रत्याशी को, ऐसे दल को वोट दिया जाए. आणि यावरच आम्ही तुम्हाला आजच्या भागातला दुसरा महत्त्वाचा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न सांगते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची भाजपला निवडणुकीत मतं मिळवण्यात मदत होते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी निगडित संस्था संघटना कशा प्रकारे निवडणुकीच्या तयारीला लागल्या आहेत त्यांच्या तयारीवर नजर टाकूया आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. स्वाभिमान ते समाजभान, विश्व हिंदू परिषद, सर्व प्रकारच्या धार्मिक संस्था संघटनांसोबत संपर्क समन्वय केला जातोय. गाव पातळीवर मंदिरात बैठका घेतल्या जातात. हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून गुढीपाडव्याला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर शोभायात्रा आयोजन केल्या जात आहेत.
शोभायात्रेतून मतदान जागृतीचा संदेशही दिला जाणार आहे. राष्ट्रीय मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून मतदान करा, नोटाचा वापर टाळा, यासाठी प्रचार आणि प्रयत्न केले जात आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद फर्स्ट टाइम आणि सेकंड टाइम वोटर्सवर काम करते. कॉलेज सुरू आहे तोपर्यंत कॅम्पसवर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. समरसता मंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ घेऊन लोकांमध्ये जाते. अनुसूचित जातीमध्ये जास्तीत जास्त काम करते आणि करणार आहे. वनवासी कल्याण आश्रम मतदार जागृती अभियान देशभरात राबविले जाते. मतदार नोंदणी अभियानातून नव्या मतदारांना जोडल्या जाते. सुशासन यात्रा, गौरव यात्रा, लोकधारा, संस्कृती यात्रांचेही आयोजन केले जाते. बोली भाषांमधील पत्रकांवर भर देत देशातल्या 700 जनजातींना थेट मतप्रवाहात आणलं जाते. सीमा भागात संपर्क वाढवत, अतिदुर्गम भागांशी संबंध जोडत, अतिमागास जनजातींना मुख्य प्रवाहात आणण्याची मोहीम राबवली जाते. तच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजपासाठी किंगमेकर कसा ठरतो हे पाहिलंय. RSSच्या याच कामगिरीवर आम्ही तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आपण दुसरा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची भाजपला निवडणुकीत मतं मिळवण्यात मदत होते का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया. एक्सवरून अश्वथ पाल, जो पक्ष हिंदुहित आणि राष्ट्रहित या मुद्द्यावर निवडणूक लढवणार त्या पक्षाला संघाची मदत होणार. युट्यूबवरून प्रशांत बुतेरे, संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे. संघ फक्त व्यक्ती निर्माणाचं काम करते. जो हिंदू हित की बात करेगा त्यालाच संघ समर्थन करेल. इंस्टाग्रामवरून दिनेश काळे, नैसर्गिक आपत्ती असो, स्वच्छता अभियान असो, सेवाभावी मदत कार्यास तत्पर सर्वात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच असतो. आणि याच प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा प्रश्न परत एकदा सांगते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची भाजपला निवडणुकीत मतं मिळण्यात मदत होते का? एकूण 34,000 मतं युट्यूबवर. 76% होय म्हटले, 24% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,500 मतं. एकूण 80% होय म्हटले, 21% नाही. फेसबुकवर एकूण 4,000 मतं. %61 होय म्हटले, 39% नाही. एक्सवर 77% होय म्हटलंय, 23% नाही. गेल्या काही काळात ध्वज विजयाचा उंच धरारे अशी गर्जना करत भाजपच्या विजयाचा रथ देशभरात प्रचंड मोठ्या वेगानं धावतोय आणि त्याची मुळं दडली आहेत. विचारधारा, कार्यपद्धती आणि अथक परिश्रमाची जोड अशा त्रिसूत्रीत. राष्ट्रधर्म जपत, संस्कृतीची कास धरत आणि विज्ञानाचा ध्यास बाळगत भाजप यशाची एक एक पायरी पुढे पुढे जातोय. मात्र भाजपला हे बाळकडू मिळालं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत आणि मुष्टीत. शिस्त, अभिमान, स्वाभिमान आणि समाजभान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वैशिष्ट्य. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करत असतानाच राजकीय क्षेत्रातही आपला हातभार असावा म्हणून संघाच्या पोटातून भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला. म्हणूनच आपल्या हाडामासाच्या बाळावर जसं त्याच्या आईचं बारीक लक्ष असतं त्याचप्रमाणे भाजपच्या प्रत्येक पावलावरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची छाप दिसते. आपलं बाळ कितीही मोठं झालं तरी ते सुरक्षित असावं, प्रगतीची दिशा आणि यशाचा वेग त्याला मिळावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही झडत असतोच. मात्र त्यात कुठेही श्रेयवाद नसतो की काहीतरी केल्याचा बडेजावही नसतो. त्यागवृत्तीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्षासाठी कायमच झटल्याचं अनेकदा देशानं पाहिलंय. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा इतरत्र कुठूनही आलेली कितीही मंडळी असली तरी शीर्षस्थ
मात्र प्रचारकच किंवा संघभावना जपणाराच एखादा असतो. म्हणून निवडणुका लागल्यावरही गाय जशी वासराकडे धावते तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघही भाजपच्या मदतीला धावून गेला तर त्यात नवल वाटणार नाही. 0 आवरमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटायचं आहे. तोवर पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.